वृत्तपत्रात बातमी दिली म्हणून पत्रकाराच्या घरी गेलेल्या तृतीयपंथीयांचा विविध संघटनांकडून निषेध। पिंपळनेर येथील पत्रकार यांनी शेतकऱ्यांनी पाठवलेला व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे कांदा उत्पादकांची तृतीयपंथीयांकडून होणाऱ्या लुटीची बातमी एका दैनिकात एका चॅनलला दिली असता तृतीयपंथीयांनी त्या पत्रकाराच्या घरी व दुकानात जाऊन याची विचारणा करत दुकानाच्या समोर शिव्या शाप दिल्या म्हणून हा विषय पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत घेण्यात आला। सर्व पत्रकारांनी एकमताने अशा प्रवृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजे, त्यासाठी तृतीयपंथी यांना बोलावून त्यांना जाब विचारावा असे ठरले। त्यानुसार पिंपळनेर शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच लॉन्स व मंगल कार्यालयाचे पदाधिकारी, उबाठा सेनेचे कार्यकर्ते, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कापडणीस यांच्या उपस्थितीत सदर तृतीयपंथी यांना बोलावण्यात आले व त्यांना पत्रकारांच्या घरी जाऊन तसेच दुकानात जाऊन ज्या पद्धतीने शिवाशाप देण्यात आले त्याची विचारणा करण्यात आली। एपीआय सचिन कापडणीस यांनी यापुढे अशा पद्धतीने दमदाटी करून लोकांकडून पैसे उकळण्यात आले तर खंडणीचा गुन्हा दाखल करू असे सांगितले। पिंपळनेर शहरात व्यापारी तसेच शेतकरी यांना तृतीयपंथीयांकडून जो त्रास होतो त्याबद्दल निवेदन प्राप्त झालेलं आहे। सदर निवेदनाची दखल देऊन सदर तृतीयपंथीयांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना समज देणार आहोत आणि समज देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। त्या संदर्भातही त्यांना बोलवून त्यांची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत भदाणे यांनी पत्रकारांशी शेतकऱ्यांच्या प्रश्न वृत्तपत्रात मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी जी भूमिका घेतली त्याबद्दल पत्रकारांना धन्यवाद देत ते स्वखुशीने देतील, त्यांच्याकडून शेतमाल अथवा पैसे घ्यावेत, बळजबरी करू नये असे बजावले। यावेळी पत्रकार शिवप्रसाद शेवाळे यांनी श्रीकृष्णा रिसॉर्ट द मंडलेश्वर लॉन्स यांच्या मालकांनी दिलेले निवेदन तसेच पिंपळनेर व्यापारी असोसिएशनने दिलेले निवेदन आणि पिंपळनेर तालुका पत्रकार संघाने दिलेले निवेदन संबंधितांना वाचून दाखवले। त्यानुसार ते निवेदन एपीआय सचिन कापडणीस यांना देण्यात आले। त्यावेळी त्यांनी माफी मागत यापुढे आम्ही असे वागणार नाही व कुणाकडेही बळजबरी वसुली करणार नाही असे आश्वासन या बैठकीत दिले। त्या बैठकीत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे हिम्मत विरारीस याचे पाटील भारतीय किसान संघाचे राजेंद्र सोनवणे, दीपक सोनवणे, शिवसेना उभाटाचे ज्ञानेश्वर पगारे, महेश वाघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संदीप देवरे, कांदा व्यापारी असोसिएशनचे निसार शेख, पिंपळनेर खासगी मार्केटचे योगेश भामरे, शिंदे तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप, सचिव विशाल गांगुर्डे, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख अनिल बोराडे, भारत बागुल, उपाध्यक्ष एस डी पाटील, विशाल पेनुस्कर, दिलीप बोडे, सद्दाम पटेल उपस्थित होते। पण ते आले असता शेतकऱ्यांकडून कांदा घेत होते आणि त्यांना समज दिली त्याप्रमाणे ते निघून गेले। त्या दिवसापासून बंद झाले, 2 दिवस आले होते फक्त, त्यानंतर ते काही आले नाही। यांना तुम्ही बोलवता का ते त्यांचे त्यांचे आम्ही कशाला बोलवतो? आल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो त्रास नका देऊ शेतकऱ्यांना, ते शेतकरी काही सांगा आम्ही देतो, पण आम्ही त्यांना सांगितलं शेतकऱ्यांचं इथं हे काही राहायचं नाही, माग यायचा नाही, ते म्हणे आम्ही चाललो म्हणून त्या दिवसापासून काही येत नाही। पिंपळनेर शहरात तृतीयपंथीय चुकीच्या मार्गाने आणि गैरवर्तन करून व्यापाऱ्यांना वेळी करतात आणि अवास्तव पैशांची मागणी करतात। याच्याविरुद्ध आज सर्व व्यापारी, शेतकरी, पत्रकार आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय श्री कापडणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली असून या तृतीयपंथीच्या विरोधात तक्रार केली आहे। त्यांनी त्यांचे प्रकार थांबवले नाहीत तर यापुढे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्यांना स्वेच्छेने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी दिलं ते त्यांनी घ्यावं, सक्ती करू नये, बळजबरी करू नये आणि धिंगाणा घालू नये अशी व्यापारी वर्गाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो।